वाघमारे? अहो काय वाघमारे, आत्ताच तर काही तासांपूर्वी भेटलो आपण. लगेच आठवण आली तुम्हाला माझी? हा सत्या, कसेस तू? मी ठीकच आहे. तुम्ही ठीक आहे ना? वाघमारे, तुम्हाला काय सांगायचंय का मला मनातलं? अरे नाही, आठवण आली खरंच तुझी म्हणून फोन केला. नीट कान देऊन ऐक. सत्या आता तुला हनीमूनला चल म्हणून, सरळ सरळ त्याला नाही म्हणायचं. सत्या, मी हनीमूनला जायला नकार दिला म्हणून वाईट वाटलं का तुला? नाही नाही, अहो तसं काहीच नाही. उलट तुमचं बरोबरच आहे की कामाला पहिलं महत्व दिलं पाहिजे. त्यामुळे मला काही राग नाही आला. पटलं ना तुम्हाला? वाघमारे, मला असं का वाटतं की तुम्हाला काहीतरी बोलायचंय माझ्याशी. तुम्हाला काय सांगायचंय का मला? अरे नाही, असं काय नाही. वाघमारे, मला ना चांगलंच माहिती आहे तुम्ही असं सहज आठवण आली म्हणून फोन नाही करणार. काय झालं वाघमारे? वाघमारे, हॅलो हॅलो वाघमारे, हॅलो. अरे खरंच तुझी आठवण आली म्हणून फोन केला होता. ठेवते मी आता. ताजेसाहेब, मागे आपण मोठ्या साईजचे पोस्टर छापले त्याचे 25 लाख रुपये आपण ॲडव्हान्स दिलेत. आणि जे हँडबिल्स प्रिंट आउट केले होते त्यासाठी 10 लाख रुपये आपण ॲडव्हान्स दिला होता. आणि आपल्या कार्यकर्त्यांना गावागावांसाठी फिरण्यासाठी व तिथल्या कार्यक्रमांसाठी जवळजवळ 2.5 कोटी रुपये आपण खर्च केला आहे. आणि सत्याने जो प्लॅन दिला आहे त्याचा नाही म्हणला तरी खर्च 25 कोटी रुपये येतो आहे. आणि अजून इलेक्शन तर लांब आहे. हा आकडा खूप मोठा होऊ शकतो. एवढा खर्च खूप होतो तात्यासाहेब. खर्च आपल्याला करावाच लागणार. पैसा ओतावा लागतो निवडून. हा साहेब बोला. कशी चालली निवडणुकीची तयारी? उत्तम चालली, जोरात चालली एकदम. प्रत्येक घर ना घर पिंजून काढतोय मी व्यक्तिशः. छान. उमेदवारांची यादी पक्षाच्या मुख्यालयात कधी कळवाल? संभाव्य उमेदवार कोण कोण आहेत? लवकरात लवकर पाठवतो साहेब. हे बघा, तुमच्या मतदारसंघातनं जास्त नगरसेवक पाहिजेत या वेळेला. तिथे एकदम गॅरंटीचा उमेदवार द्या. आहेत काही गॅरंटीची माणसं आहेत, जवळची माणसं आहेत काही. एक कुटुंब आहे आपलं गॅरंटीचं, ते काम करतं पक्षाचं खूप वर्षापासून. त्यांची सगळी माहिती पाठवतो बघतो. ठीक आहे ठीक आहे. गॅरंटीड फॅमिली? सुर्वे. पण सुर्वे फॅमिलीत नेमकं कुणाला तिकीट द्यायचंय? कळेल. अंगाचं पार वांगा करून ठेवलं माझा. हे समजा का नाही, त्या कारकीमुळे त्या आंबडीमुळे झालंय. पण काय हो, मी तर काहीतरी डुसकं चालली होत्या. तुम्ही नुसतं दिसभर खाताय, रातचं ढोसताय आणि घोरात पडताय. ढोसायला पैसे लागतात 37 रुपये. दिली का तू? आणि ते 37 रुपये दिले असते का नाही, आपलं घर तर सोड, शेजार पाजार सगळ्यांची घर साफ केली असते मी. राहून दे दाबा. कसलं दुखतंय ग बाई. एका दिवसात कोणी एवढं काम करून घेते मी? हा,
काय मारायचं विचार होता काय कुणाला ठाव तिचा. नाही 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 नाही, ह्या माया लेकींच्या नांग्या आत्ताच ठेचाय पाहिजे त्या. नांग्या ठेचायच्या म्हणजे नक्की काय करणार आहे तू? थांबा की सांगते. घराची कागदपत्र आहे की नाही आपल्याकडे, त्याचा उपयोग कधी करायचा? मला वाटतंय या टायमाला सत्याला तिकीट मिळायला पाहिजे. कामाचा माणूस आहे होय, त्याला जर तिकीट मिळाली तर तो नगरसेवकच काय सगळ्यात तरुण महापौर होईल. तो तात्यासाहेब नमस्कार. काय चाललंय? नमस्कार. काय चाललंय? अलीकडे येत नाही बंगल्यावर, साखीवर येत नाही तुम्ही. होय, सरपंच झाल्यापासून तुम्ही माया पातळी केली आमचं. तात्यासाहेब अहो हल्ली तुम्हीच कामात असता, त्यामुळे आम्हाला तुमच्याकडे येता येत नाही. हे काय नाराज नाही ना काही? नाही नाही अहो तुमच्या कृपेने समजा चांगलं चाललंय. आणि काय एखादं काम असलंच तर आम्ही शाखेवर जातो सत्याकडे. सत्य आहे ना चुटकीसरशी काम करून देतो, त्यामुळं आम्हाला तुमच्याकडे येण्याची गरज लागत नाही. हो, ते असाच एक एक हिरा शोधून ठेवलाय मी. त्यांच्यामुळेच तर मी आमदार आहे. हो चला येऊ येऊ या. तात्यासाहेब बघितलं सत्या स्वतःचं नाव कसं मोठं करतोय ते. आपला कार्यकर्ता आहे पंकज, काय फरक पडतात? तात्यासाहेब फक्त असं नको व्हायला की नाकापेक्षा मोती जड. 25 वर्ष राजकारणात आहे मी. बस गाडीत बस. हा सवय एकच नंबर पोज आहे बघ. थांब ती फ्लॉवर पॉट घे, पानं दिसू दे म्हणजे अजून भारी होईल. याच्या द्या आवर लवकर, किती वेळ लावते आवरायला? ऍक्सिडेंट तो जाऊ आणायला जायचंय बाबा. परत पासपोर्ट कोणीला उशीर झाला ना तर मग मी चिडचिड कर. बया फोटो सेशन चाललंय वाटतं. जाते मी बी. याच्या द्या आवर लवकर, फोटो काढूया. ये लवकर ये. कर का तुला माझं का हे घ्या. कसला पोज ह्याच्यामध्येच ते झालं. इथं काम राहिली बाजूला, ह्यांचं फोटो सेशन सुरू झालं लगेच. हे असू दे असू दे. ऐक की तुझ्याबरोबर फोटो काढायचा होता. अगं सपने तू काय येडी आहेस का? जरा उशीर झाला आपल्याला जायचंय. नको काय उशीर विसरत नाही. हे कर काय जरा हस की तिकडे अरे दादा हस की जरा. ए कवी, लग्नानंतर कुठला नवरा हसलेला दिसलाय का तुला कधी? नाही की. मग लग्न करू नकोस अजिबात. अगं माझा कंदी पेडा रुसला. फोटो काढू आपण, फोटो काढू. हस की. टायटॅनिक पोज. टायटॅनिक पोज. थांब थांब थांब. इकडे बघ. काय ग काय लागलं का चेहऱ्याला माझ्या? नाही रे, पण आज तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी आली बघ. अगं सवे, अगं येणारच की चकाकी. आता बायकोला माहेरून आणायला चाललं ना तू, मग आनंद होणारच की त्याला. अरे तुला सांगते रात्रभर हा झोपला बी नसल. कधी एकदा सकाळी उठतोय आणि कधी एकदा मंजुनी नानाला जातोय. असं झालं असेल त्याला. आणि जास्त उशीर नको म्हणून रात्री जावरून बसला असेल बघ. येऊ सकाळ सकाळ लय मस्त. काय दंगा चाललाय सकाळ सकाळी तुमचा? अहो पप्पा ते दादाच्या गालावर चकाकी. बघू बघू. अरे बापरे, सॉरी आमच्या आधी तयार होऊन बसलीये. जयद्या बघ बायको आणायची किती घाई झाली त्याला. तेच आम्हाला सांगत होतो पप्पा तुम्हाला. सुरवे गँग, अरे काय झाला का नाही रेडी? आज जयदीपराव कुर्ता घालूनच तयार आहे म्हणा. बर 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 ऐका, वाघमारे वहिनींच्याकडे जायच्या आधी तुम्हाला एक बाहेर सरप्राईज आहे. तात्यासाहेबांनी दिले. कसलं सरप्राईज? अरे सरप्राईज सांगायचं नसतं, दाखवायचं असतं. बाहेर तर चल. हा तात्या साहेबांची सरप्राईज आहे तुला. सांग की सरप्राईज काय ती? मम्मी दाखवायचं असते, सरप्राईज सांगायला नसते. अरे ते बड हिंट दे की काय. नाही दाखवतो आता. तात्यासाहेबांचं सरप्राईज आहे ती. कुठं असणार? या कुठे आहे सरप्राईज? हे कुठे आहे बलम्या? या. काय
अरे काय गाडी दाखवून आणले बे आम्हाला. अहो जयदीपराव, टेम्पो नका बघू, टेम्पोच्या वर बघा. कसं आहे तात्यासाहेबांचा खंदा कार्यकर्ता सत्य आणि त्याची शौर्य पदक विजेती बायको कॉन्स्टेबल मंजू यांच्या वैवाहिक वाटचालीस हार्दिक 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 शुभेच्छा. जयदीपराव, असल्या सातारा जिल्ह्यात आणि आपल्या सातारा सिटीत प्रत्येक चौकात चौकात 2-2 पोस्टर लावले. काय तात्यासाहेबांनी सांगितलं अमय, अरे वा, एकच नंबर रे. आपण बळवंतराव एवढंच पोस्टर आहे फक्त. काय जयदीपराव, आमच्या आबरू करताय काय तुम्ही? अहो हे फक्त डेमो पीस आहे. चौकात 20x20चे 30x30चे मोठेच्या मोठे पोस्टर लावलेत, जाताना बघा. वा बळवंतराव वा. मग काय म्हणता जयदीपराव, आपल्याला तसं असतंय. अहो काय मम्मी, काय चाललंय बघा तुमच्या राज्यात. तात्यासाहेबांनी थेट पोस्टरवर छापलाय त्या नेबर्डचा फोटो. बक्की फेमस करून ना त्या निवडणुकीचं देतात त्यांना. मग काय मम्मी बसतील करत रांदावाडा उष्टी काढा करत. होय का नाही सपना? काय बसा, मी पण काय कच्च्या गुरुची चिडी नाही. आत्ता जरी ही निबळत ह्या पोस्टरवर दिसत असली का नाही, तरी भिंतीवरच्या फोटोत गवाहीला टाकन ती कळायचं बी नाही. बरोबर मा, ते काम कर, तू टेम्पो घेऊन आमच्या सोबतच चल. आपण वाघमाऱ्यांना सरप्राईज देऊ. काय बाप्पा? सत्या, एकच नंबर आयडिया बघ. सरप्राईज देऊ आपण मंजिरीला, ती बी खुश होईल. ए सगळे करे, तुम्ही थांबायचं करत आणि असं गेलो ना असं आलो. चला 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 बळवंतराव, चला. राजा, काय करतो इकडे? चला कर, गाडी काढ. चला जयदीपराव, चला. आमरे काय नरसोगे मंडळी, किती वेळ झाला आता? अरे डीजे जरा दम धर की. 5 परतवणी तुझी आहे का दीदीची? हा येत असतील ती, थांब जरा. आई दीदी झाली का ग तयार? अगं सकाळपासून तयार होऊन बसली ती. तिला जास्त वेळ झाले सासरी जायची. आली आली, सत्यदादा मंडळी आली आली आली. अरे माझी बायको कुठे आहे? हाय का दाजी? आता तुमच्याकडेच येणार आहे ना ती? तिचं राहू दे, जरा आमच्याशी गप्पा मारा की. अगं अमरे, वाघमाऱ्यांना एक सरप्राईज द्यायचा आहे म्हणून विचारतोय मी. सरप्राईज? दीदी लवकर या. आली बघा. वाघमारे, आज एकच नंबर दिसताय बघा. तुमच्यावरची ना नजरच नाही हटत. सत्या, असा काय एकटक बघतोस? सगळेजण बघतायत आपल्याकडे. बघू दे की मग, घाबरतोय कोणाला? वाघमारे, आता तुम्ही माझ्या लग्नाच्या बायको आहे. चला की आता आतमध्ये बोलवलं तर इथंच थांबवणार आहेत बाहेरच. चला
वाघमारे 1 मिनिट खाली या की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अगं जा की. बलबा तात्यासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि साताऱ्याचा वाघ सत्या आणि त्यांची शौर्य पदक विजेती कॉन्स्टेबल मंजू यांच्या लग्नानिमित्त आमदार तात्यासाहेब मोहिते यांच्याकडून हार्दिक 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 शुभेच्छा. आमल्या अख्ख्या साताऱ्यात बोर्ड लागले पाहिजे प्रत्येक चौकात आणि चौकात गाडी भरून आहे. काय कसं वाटलं? आवडलं का? वय लईच भारी आहे. तात्यासाहेबांनी गिफ्ट केलंय आपल्याला आणि असं एकच नाही, असे ढीगभर बॅनर अख्ख्या साताऱ्यात लावलेत. लई खुश आहेत ते आपलं लग्न झाल्यामुळे. सत्या आपण जोडीनं भेटायला गेलं पाहिजे त्यांना एकदा. होय जाऊया जाऊया आता साहेबांच्या घरी जाऊया. आधी आपल्या घरात जाऊया का आपण? चला आतमध्ये या. चला आता आतमध्ये जायचं का थांबायचं इथंच? हा चला निघूयात. होय होय पप्पा आपण इथं बाहेरच बसू. चालेल चल मग मध्ये तुम्ही पुढं. थांब थांब सत्या का. अरे तू या घराचा जावईस, तू असं बाकडे बसणार होय. थांब थांब मी खुर्च्या घेऊन येतो तुमच्या इथे. बस बस. नाही नाही दादा इथं बस मग. बस बस तू बस. बस की बस रे. जयदीपराव बसाओ. बळवंतराव आणलं अरे जे अरे जाऊ बापू घरी आले. चहा पाणी नाश्ता काय आहे का नाही? अयो विसरलोच होतो. आज माझ्या मम्मी पप्पांनी स्पेशली तुमच्यासाठी नाश्ता बनवलाय. नको राहू दे, नाश्ता करून आले निघले. नाही 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 काय बी काळजी करायची गरज नाही. आमरी स्वतः होती तिथं, त्यामुळे समद शेफ आहे. हा हा मग ठीक आहे, मग घेऊन ये. ह्याची काय गरज होती बाई? नाही म्हणजे उगाच खर्च. आधीच लग्नाचा एवढा खर्च झाला ना तर. अहो असं कसं? आता तुम्ही आमच्या विनबाई आहात, तुमचा मान ठेवलाच पाहिजे. मंजू मंजू नारळ बी हळदी कुंकू लावून साडीला बी लावा. अक्षता घे. नमस्कार करू. सदा सौभाग्यवती भव. सपनाताई या तुम्ही बसा. असं खुलं कशाला उगाच? म्हणजे झालं की आता एकी जमान म्हणून जरा बस झालं तेवढं. अहो त्यांचा बी मान ठेवायलाच हवाय. जाऊ बाई त्या. बरं ये बाई स्वप्ने. घ्या घ्या सुरुवात करा सुरुवात करा. अरे डीजे तुझ्या हातात प्लेट नाही होय? अरे तू पण खा की. नाही नाही बलमा दादा, ते तुमच्या सगळ्यांसमोर खाणं बरं दिसत नाही ना. तुम्ही खा, मी नंतर घेतो खायला. डीजे असं कसं? तू एक तरी घास खाल्ला पाहिजे आधी. नाही एक तरी घास खाल्ला पाहिजे. एक तरी घास खाल्ला पाहिजे.
मम्मी वा तुम्ही खा पोहे, मी तोपर्यंत चहा घेऊन येतो तुमच्यासाठी. जयदीपराव एकदम ओके ना, दोनदा टेस्ट केले मी. अमरीजा, दाजींना बोलून आण जा तुझ्या. आलेच. छान झालाय ना चहा? मला माहितच नव्हतं माझी मम्मी एवढा भारी चहा बनवती. सत्यदाजी, चला आपण मानपान करून घेऊ. यात आलोच. सपने बघितलं का जावायचा मानपान व्हायला इथे. मंजू, मी आले जेवणाचं बघते. मी पण आलेच. थांब, मी आलेच. मी ताट वाढायला घेते, तुम्ही या. हा हा, चला चला. वकील साहेब बसू का? ओ वकील साहेब, अहो बसू का? ओ वकील साहेब, अहो किती उशीर झाला तुम्हाला हाका मारत्या? काय दिसभर आम्ही इथंच बसून राहायचं वी? अहो तो पंखा काय तुमच्याकडे किशी घेऊन येतोय वी? आता काय करावं या माणसाचं? किंड आहे का काय कुणाला ठाऊ? यापटा. ऑर्डर ऑर्डर. येस मिलॉर्ड. किती उशीर झालं तुम्हाला वकील साहेब करत्या? काय किंडा हायसा का मुका हायसा? दिसभर आम्ही इथंच बसून राहायचं वी? रत्नी, ती महत्वाचं नाही, महत्वाचं काय पेपर ते दे. हा हा हा, ही कागद बघा धरा. हा वाचतात वाचतात. वा मस्तच छान. काय चितार काढलंय री. वा छान कमाल. अव इतक्या हळूहळू वाचलं ना तर वरीच हिटत जाईल आमचं. अव आमच्या घराची कागद आहे ती. पण या कागदाचं मी काय करू? यो काम करा, ती कागद घ्या. हळू यो काम करा. थोडा यो काम करा, ती कागद घ्या. त्याच्यासारखी सेम टू सेम अजून दुसरी कागद बनवा आणि त्या दुसऱ्या बनवलेल्या कागदांमध्ये आमच्या दोघांची नावं मालक म्हणून लिहा. वकील साहेब, आम्ही पंख्यावर बसतोय का समोर आहे तुमच्या? आमचं काम होणार आहे का नाही ते सांगा. काय नाही होणार, नक्कीच होणार. अहो मग एवढा येळ खाल्लाय मी, एवढंच सांगाय. बरं जाऊ दे तिकडं, काम होणार आहे ही महत्वाचं. घराच्या दाराव आपल्या दोघांच्या नावाची पाटी लागणार. पंखा सुधाकर काटे, रत्न सुधाकर काटे. ये नाही बट तात्यासाहेबांनी तुला लेख मानलं
आणि तुझं सत्याचं पोस्टर छापलं म्हणून लय खुश होऊ नगस. ही असलं भोळ थोबाड करून त्यांना बी फसवलं ही काही ठाव नाही का मला. अगं एखाद्याने खांद्यावर चढवलं तर डोक्यावर हात ठेवायचा नसतोय. नाहीतर ही सुखी संसाराची जी काही स्वप्न बघतीस का नाही ती एका झटक्यात खलास करून टाकेन. मंजू